गाइस वीडियो बहुत दिन बाद शूट हो रहा है। तो आज का जो वीडियो होने वाला है पूरी तरीके से मराठी में होने वाला है। ये जो पार्ट है ये पूरे वीडियो होने एडिट होने के बाद बन रहा है। तो क्या था, हमारे कॉलेज में टेक इवेंट था, तो मैं बहुत लेट गया था टेक इवेंट देखने के लिए। तो उसके कुछ स्टार्टअप के मतलब जो स्टार्टअप आइडियाज से आए थे कंपनी के, वो एक मैंने शूट किए। तो वीडियो आप देखिए कैसा बना है। मतलब फर्स्ट टाइम ट्राई किया है ऐसा कुछ बना है। मतलब कुछ भी प्लान नहीं था कि वीडियो शूट करना है ऐसे कि मतलब उधर जाके टेक इवेंट, कुछ भी सोचा नहीं था। वहाँ पे गया, कुछ आइडिया अच्छा लगे तो उसके मतलब वीडियो बनाया है। तो अभी वो वीडियो देखिए, वीडियो पूरा मराठी में है। तो वीडियो देखिए, हमारे चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए। वीडियो कैसा लगता है कमेंट में जरूर बताइए। दादा आधी तुमच्याबद्दल आणि इंट्रोडक्शन द्या आणि तुमच्या स्टार्टअप बद्दल सांगा. हा तर नमस्कार भाई. माझं नाव शकील अन्सारी आहे. हे माझे ग्रुप मेंबर्स आहेत. तर आपलं स्टार्टअप असं आहे की द फ्यूल पॉईंट म्हणजे द फ्यूल डिलिव्हरी. जस्ट लाईक आता तुम्ही हे करता फूड डिलिव्हरी ॲप यूज करता, तसं आपण हा एक इंटरफेस आणि हा ॲप बनवलाय. त्यामध्ये आपण हे यूज करतोय की जसं तुम्ही आता कुठं मध्ये रस्त्यात अडकले किंवा तुमची गाडीचं पेट्रोल कुठं संपला, त्यासाठी आपण हे एक टेक्नॉलॉजीचा यूज करणार आहे. आणि आपल्या ॲपमध्ये आपण फक्त फ्यूल, CNG, इलेक्ट्रिक व्हेकलचे बॅटरीज वगैरे जे असतात ना, ते आपण प्रोव्हाइड करणार. आणि हे आपले ॲप जे असतात ना, ते पेट्रोल पंपाकडे पण असतात आणि आपले युजर्सकडे पण असतात. पेट्रोल पंपवाले त्याच्यात आपला पेट्रोल पंप रजिस्टर करतात आणि युजर्स जे असतात ते यूज करतात त्या ॲपला. आणि आता याच्या पुढची जी आपले इंट्रोडक्शन वगैरे ते मी यशला सांगतो करायला. सो बेसिकली हे ॲप दोन सिनेरिओ असतात, त्यामध्ये यूज होतं. फर्स्ट केस सिनेरिओ, काही काही लोकांना मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये खूप मोठी लाईन असते. ती लाईन काही काही लोकांना क्यू मध्ये थांबायला टाइम नसतो बेसिकली. तर ते काय करू शकतात त्या केस सिनेरिओमध्ये, घरी जेव्हा त्यांचं वर्क फ्रॉम होम असतं किंवा त्यांचं दुसरं काहीतरी काम असतं, ते त्या आपल्या ॲपवरून बेसिकली फूडच बोलतो फ्यूल मागू शकतात. आणि त्यांना त्यांच्या डिझायर कामावर त्यांचं काम संपूस तर त्यांचं फ्यूल त्यांच्या घरपर्यंत संपून जाईल. आणि दुसरा सिनेरिओ, मध्ये आपण हायवेवर चालतोय, कुठं गाडी चालवतोय, गाडी बंद पडली, फ्यूल एम्प्टी झालं. आता आणि आपण गुगल मॅप्सवर सर्च करतोय की जवळचं पेट्रोल पंप किती लांब आहे, आलं 2-3 किलोमीटर लांब आहे. समजा इन जस्ट केस 2 व्हीलर आपण ढकलून नेऊ शकतो, बट फोर व्हीलर नाही नेऊ शकत. त्या सिनेरिओमध्ये तो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल काय करेल, आपल्या ॲपवरून फ्यूल मागवेल आणि फ्यूल त्याच्या करंट लोकेशनवर डिलिव्हर होईल. तर आम्ही एक बेसिकली त्याचा एक डेमो ॲप तयार केलाय. तर हा एक डेमो ॲप द फ्यूल पॉईंट नावाचा ॲप आहे. जेव्हापर्यंत आपण याला परमिशन अजून गव्हर्नमेंटने दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण डेमो ॲप बनवला. आता तुम्हाला हे इंटरफेसेस आहेत, तुम्ही साइन इन वगैरेचे पण ऑप्शन तुम्ही त्याचे टाकू शकता. ते मी नाव यूज करून तुम्ही लॉग इन करू शकता. इथं आपल्याला 2 ऑप्शन आहेत. तुम्ही इथे इंडिव्हिज्युअल म्हणजे जो पर्सनल युजर असतो तो आहे, आणि कंपनी म्हणजे जो पेट्रोल पंप ओनर आहे तो आहे. जेव्हा कंपनीवर आपण क्लिक करतो तेव्हा तुम्हाला एक GSTIN नंबर असतो. तो GSTIN नंबर तुम्हाला इथं एंटर करावा लागतो. मग तुमचं नाव किंवा नंबर वगैरे आपल्याला असं टाकावं लागतं. तर इथं आपल्याला समजा आपण हे टाकतो ईमेल ID, GSTIN आता आपण आपल्याकडे नाही आहे, तर आपण युजर आहे, इंडिव्हिज्युअल आपण सिलेक्ट करून आपण पासवर्ड वगैरे टाईप करून हे यूज करतो, लॉग इन करतो. पण आता कसं आपल्याला OTP वगैरे येण्यासाठी आपल्याला थोडा त्रास होतो ना, तर आपण आता अजून गव्हर्नमेंटची अप्रूव्हल यूज तर आपण ह्याला अजून बॅकएंड स्टोअर केलेला आहे, मी फक्त कनेक्ट केलेलं नाही अजून मी त्याला. जेव्हा आपण ह्याला बॅकएंड वगैरे कनेक्ट करू ना, तेव्हा आपण आपल्याला एक्झॅक्ट OTP वगैरे या सिस्टीम जनरेटेड कॉल वगैरे ना, ते येणं चालू होऊन जाईल. आणि आपला ॲप वर्किंग आहे, फक्त गव्हर्नमेंटच्या अप्रूव्हलसाठी आपण थांबलेलो आहे. आणि जेव्हा आपण इथं लॉग इन करतो ना, तर आपल्याला आपण इंडिव्हिज्युअल डेटा बरोबर भरला आहे का नाही हे पण आपण हे करण्यासाठी आपण हे टोस्ट मेसेज वगैरे काहीतरी हे टाकलेले आहेत. बघा आपण जर तुमचा साइन अप एरर असेल तर तुम्हाला सांगणार की तुमचं डेटा इनव्हॅलिड आहे, पासवर्ड कन्फर्मेशन डज नॉट मॅच आहे. तर तुम्हाला पासवर्ड हे मॅन्डेटरी आहे की तुम्ही त्याच्यात टाका. जेव्हापर्यंत आपण आता लॉग इन तर होणार नाही, कारण हे बघा आता तुम्ही इथपर्यंत तुम्हाला जाऊ शकता. ह्याच्या पुढे आपण आधार कार्ड ऑथेंटिकेशन आहे, अजून तुमचं डेन्सिटी वगैरे ॲड करणं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचे पेट्रोल पंपवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी पण तुम्ही हे ॲप यूज करू शकता. अजून खूप काही आमचे असे आहेत इम्प्लिमेंटेड ॲप. आणि आम्ही अजून एक सर्व्हिस ॲड केली, लॉयल्टी कार्ड म्हणून. आता तुम्ही आमचे जर ॲपचे किंवा आमच्या कंपनीचे रेग्युलर कस्टमर असाल, जर तुम्ही 5 ते 6 वेळा आमच्या ॲपवरून फ्यूल मागवलं ऑर्डर, तर आम्ही 6व्या किंवा 7व्या ऑर्डरला तुम्हाला ॲज अ डिस्काउंट देईल किंवा ½ लिटर पेट्रोल फ्री देईल, एक्स्ट्रा देईल.
तर मग आम्ही असे पण एक इम्प्लिमेंट केले लॉयल्टी कार्ड. मग त्याच्यानंतर युजर्सचं जर त्यांना ऑथेंटिकेट करायचं असेल तर त्यांना त्यांचा कंपल्सरी लायसन्स नंबर आणि गाडीचा एक फोटो कंपल्सरी त्यांना टाकावा लागेल स्टार्टिंगसाठी, ताकी मग युजर पण ऑथेंटिकेट आहे का ते करण्यासाठी. आणि फ्युचर स्कोपमध्ये आम्ही CNG आणि रिमुव्हेबल बॅटरीज हे पण ह्या ॲपमध्ये ऍड करू शकतो. आणि दादा पेट्रोल कसं म्हणजे परमिशन म्हणजे बाय चान्स कुठं लीक झालं काय जरा स्फोट होऊ शकते तर त्याबद्दल काय विचार केलाय का तुम्ही म्हणजे त्यासाठी आता आपण बघतो की समजा आता पेट्रोल पंपावर जे पेट्रोल येते त्यात जो मेटल यूज होतो तशीच एक बारकी गाडी असते पेट्रोल पंपावाल्याकडे, ती थ्री व्हीलर असते, ते यूज करून ते पेट्रोल टेलिपोर्ट किंवा ट्रान्सपोर्ट करू शकते. त्यांना ती परमिशन आहे. फक्त आता आपल्याला त्यांनी अजून ते इम्प्लिमेंट केलेलं नाही, आपण तो विचार केलेला आहे. त्यांना ते आपण जो पेट्रोल पंप आहे त्यांना एक सजेशन म्हणून किंवा रिक्वायरमेंट म्हणून ते गाडीचा नंबर, त्या गाडीचे RC बुक वगैरे त्यांना ते ॲपवरती फिल करावे लागेल. तेव्हा जाऊन तुम्ही ॲप यूज करू शकता ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आणि युजर यूज करू शकतो एक्सपोर्ट करण्यासाठी, युजर रिसिव्ह करण्यासाठी. आणि जर तुम्हाला स्मॉल क्वांटिटीजमध्ये पेट्रोल पाहिजे तर एक ॲज अ कॅन पण मिळतो. स्विगी आणि झोमॅटोमध्ये कसा किट घ्यावं लागते तुम्हाला, बेसिकली बॅग घ्यावी लागते 1800 रुपयाची. तसंच एक 2 to 10 लिटरचा तुम्ही कॅन पण घेऊ शकता जो मोटरसायकलमध्ये फिट होईल. तो कॅन असतो लीक प्रूफ आणि तो कॅन असतो म्हणजे एक्सप्लोजन नाही, नॉन फ्लेमेबल. तर तो कॅन पण आपण इम्प्लिमेंट करू शकतो तुम्हाला जर स्मॉल क्वांटिटीमध्ये पेट्रोल पाहिजे असेल तर. आणि तुम्ही म्हणजे कोणत्या पेट्रोल पंप हे केलाय का, कॉन्टॅक्ट केलाय का? कॉन्टॅक्ट नाही केला. आता आपला जो ॲप आहे तो सगळ्या पेट्रोल पंपावरती वर्क करणार आहे. आता आपल्या समजा की नियर बाय 5 किलोमीटरच्या आतमध्ये 3 ते 4 पेट्रोल पंप असतात तर ते सगळ्यांकडे आपले ॲप असू शकतात किंवा ज्यांच्याकडे ॲप आहे. आता समजा मी हा युजर आहे, तुम्ही पेट्रोल पंप ओनर आहे, तर तुमच्याकडे माझा ॲप असणार, तुम्ही त्याच्यावर रजिस्टर करणार, तेव्हा मला जाऊन तुमचा प्रोफाईल दिसणार की हा हे पेट्रोल पंप माझ्या जवळचा आहे, ह्यांच्याकडनं मी पेट्रोल मागू शकतो. तर आपण असं इंडिव्हिज्युअल तर कोणाला देत नाही, सगळ्यांसाठी दे. तुमचं काय म्हणजे फ्युचर काय आहे म्हणजे काय प्लॅनिंग काय फ्युचरसाठी तर आता हे गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन जर झालं आमचं, फंड रेस अजून करायचं आहे कारण बिकॉज ऑफ गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन स्टार्टअप आयडिया आणि स्टार्टअप इम्प्लिमेंटेड चालू आहे आमचं. पण कसं आता गव्हर्नमेंटचं जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे त्याला वेळ जातो आणि हे फ्यूल हे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्यांची परमिशन घेण्यासाठी थोडंसं डिफिकल्टीज येते. फक्त ते आम्हाला डिफिकल्टीज सॉल्व्ह झाली तर आम्ही हा ॲप लॉन्च करणार. ठीक आहे, तुम्हाला फ्युचरसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. ओके, सो दादा सगळ्यात आधी तुम्हाला इंट्रोडक्शन कुठून आलंय आणि हॅलो, मी मोहित करंडे, सेकंड इयर मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. मी प्रॉपर नगरचा आहे. मी सध्या सेकंड इयर म्हणून. तुमच्या स्टार्टअप बद्दल. सो बेसिकली मी बघतोय पुण्यामध्ये खूप लोकांना हेअरफॉल इश्यूज आहेत, गावाकडे पण बऱ्याच लोकांना डायबिटीज इश्यूज आहेत. त्यानंतर आपण बघतो की डायजेशनचे खूप लोकांना इश्यूज आहेत, बीपीचा इश्यू आहे, स्किन रिलेटेड इश्यू आहेत. हे सगळं मी बघत होतो आणि असं विचार करत होतो की आपण याच्यावर काय सोल्युशन काढू शकतो. तर म्हणजे माझ्या लक्षात आहे आमच्या आवळ्याचं झाड आहे, तर आपण आवळा याच्यावर खूप भारी उपाय आहे कारण व्हिटॅमिन C इन्ग्रेडियंट आवळ्यामध्ये खूप हाय असतं. सो मग आपण आवळ्याचा काय यूज करू शकतो का, असं डोक्यात चाललं होतं. तर डायरेक्टली आवळा आम्ही लोकांना देत होतो, लोक ते तुरट आहे म्हणून खायला किन्नस करत होते. सो मग आता डोक्यात विचार आला की आपण ते तुरटची जी टेस्ट आहे ती आपण घालून त्या स्वीट फॉर्म मध्ये काही तयार करू शकतो की जेणेकरून व्हिटॅमिन Cचं जर आपल्याला लॅक नाही झालं पाहिजे पण लोकांनी ते खाल्लं पण पाहिजे. जसं की आपण बघतो आता आपण पाश्चिमात्य संस्कृती अडॅप्ट करतोय, जसं की पिझ्झा बर्गर आपण सर्रास खातोय, त्याच्यामुळे खूप हेल्थ रिलेटेड इश्यू होतात. आणि आपले वैदिक जे आपलं आयुर्वेद आहे आपण त्याला विसरत चाललो. आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही किमान रोज एक तरी आवळा खाल्ला पाहिजे, सो तुमची जी ब्लड प्रेशर जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते व्यवस्थित होत राहील. आणि हे कॉस्ट म्हणजे काय याची कॉस्ट 20 रुपीज असते, मिनिमल कॉस्ट आहे 20 रुपया. आणि किती म्हणजे येतं त्यामध्ये? 40 ग्रॅम आहे, म्हणजे आम्ही तुम्ही किलोच्या हिशोबाने विचार केला तर 500 रुपये किलो असं आमचं कॉस्टिंग आहे. आणि यामध्ये आम्ही 2 फ्लेवर इन्हान्स केलेत. जे हे खूपच हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांच्यासाठी आपण गुळामध्ये एक फ्लेवर दिलाय. सो गुळामध्ये आपण डिप करून तो आवळा कॅन्डी त्यांना देतो. त्यानंतर जे नॉर्मल आहेत त्यांना कॅन्डी फॉर्म मध्ये पाहिजे त्यांना आपण शुगरमध्ये डिप करून देतो. ते शुगर बरोबरच आपण इलायचीचा थोडासा फ्लेवर इन्हान्स करण्यासाठी इलायची पण ऍड केली आहे. सो दॅट विल बी व्हेरी बेनिफिशियल फॉर दॅट कन्झ्युमर. किती खातापर्यंत सेल झालाय? अराउंड 250 आमचे कनेक्शन आहेत, तर आमचं जवळपास आतापर्यंत 5 किलोचं सेल झालंय. 5 किलो. येस. जे पॅकिंगची कॉस्ट यानंतर किती कॉस्ट येते आणि किती म्हणजे सगळं म्हणजे बरं येस पर पॅकेट जर आपण विचार केला तर 80% आम्हाला विथ लेबर कॉस्ट सगळं ट्रान्सपोर्टेशन वगैरे जातं आणि अराउंड 20% आमचं प्रॉफिट असतं. ठीक आहे. थँक्यू. माझं नाव प्रसाद गिरधनवाड. मी
सध्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करतो. आपलं ड्रोन मॅन्युफॅक्चरिंगचा स्टार्टअप आहे, त्यामध्ये सोल्युशन पण प्रोव्हाइड करतो, मॅन्युफॅक्चरिंग कस्टमाइज मॅन्युफॅक्चरिंग पण करतो आणि आपण ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करतो. त्याच्या अंडर आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत 80 ग्रामपासून 100 kg पर्यंत आपण कस्टमाइज ड्रोन मॅन्युफॅक्चर करतो. ह्याच्यासोबत जी समोर बघतोय तो आपला ॲग्रिकल्चर ड्रोन आहे. त्याच्यामध्ये 12 लिटर टँक कॅपॅसिटी, 1 एकर 7 मिनिटामध्ये फवारण्याची चालू असते. एका तासामध्ये हा 7 ते 8 एकर स्प्रे करतो. प्लस ऑब्स्टॅकल अवॉइडन्स पण आहे, करंट फॉलोइंग आहे. त्याच्यामुळे काय होतं, जे कोलिजन किंवा ॲक्सिडेंटचे केसेस आहेत ते कमी होतात. त्यासोबत त्याचे ट्रेनिंग पण आपणच प्रोव्हाइड करतोय. ट्रेनिंगच्या अंडर आपण RPC प्रोव्हाइड करतो, ज्याच्यासाठी 5 दिवसाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये आपण ड्रोन फ्लाईंग, ड्रोन रूल्स आणि RPC म्हणजे रिमोट पायलट ट्रेनिंग सर्टिफिकेट. त्याच्यामुळं तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कुठल्याही ठिकाणी जर पायलटला फ्लाय करायचं असेल तर तुम्हाला अडचण नाही. ओके, अशा प्रकारचा आपण कोर्स प्रोव्हाइड करतो. आणि हे स्टार्टअप आपले लास्ट 5 इयर्स झाला आपण रन करतो. आणि त्याच्यामध्ये आपले बरेच जे पाठीमागं प्रोडक्ट्स आहेत ते आपण आतापर्यंत सर्व केलेले आहेत, मॅन्युफॅक्चर केलेले आहेत. आणि फार्मर्सला मग याची कॉस्ट काय आहे जर आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये याला इम्प्लिमेंट करायचं असेल? ओके, आता ड्रोनची रेंज आपल्या 4.5 लाखापासून 6 लाखापर्यंत आहे. त्याच्यामध्ये आपण डिपेंड करतो की फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करतो, ट्रेनिंग असेल, प्रॅक्टिकल असते, रेसिपी आपण शिकवतो, अशा गोष्टी. आणि याची आहे की नाही म्हणजे काही मेंटेनन्सची सर्व्हिस चार्ज म्हणजे आधी आहे की नाही जर आपण फार्मरला दिलं मग त्यानंतर काही कॉस्ट येते की किती म्हणजे मेंटेनन्स किती काही लागते किती दिवसानंतर? त्याच्यामुळे आपण ड्रोन प्रोव्हाइड करतो. ड्रोनसोबत 1 वर्षाचं AMC प्रोव्हाइड करतो, 1 वर्ष सर्व्हिस वॉरंटी. जेव्हा ड्रोन परचेस केला जातो 1 वर्षाच्या अंडर काही असेल तर कंपनी सगळ्या गोष्टी क्लिअर करते. 1 वर्षाच्या नंतर जर मेंटेनन्स येत असेल तर ते आपण चार्ज करतो. आणि यामध्ये फक्त मेंटेनन्सचा पार्ट म्हणजे फक्त बॅटरीचा आहे, जे की 300 सायकल्स असतात. तुम्ही 6 महिन्यामध्ये 300 सायकल्स यूज करा, 1 वर्षामध्ये करा, 3 वर्षामध्ये करा. आता मी थकलो. आणि आता तुम्ही म्हणजे आधी कुठं एक्सपोर्ट केलं आहे का म्हणजे फार्मरला ॲग्रिकल्चरमध्ये कुठं एक्सपोर्ट केला दिला आहे? आतापर्यंत आपले 50 ते 60 ड्रोन फार्मरने परचेस केलेले आहेत आणि ते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. त्यांचा रिव्ह्यू काय आहे? रिव्ह्यू इन द सेन्स काही आणखी काही इम्प्रुव्हमेंट किंवा आणखी तुम्ही विचार केला इथं पण आणखी इम्प्रुव्हमेंट केलं आणखी पण करू शकतो आपण? नाही, असं जेवढ्या गोष्टी फार्मरला लागतात त्यापेक्षा ॲक्च्युअलमध्ये आपण जास्तच प्रोव्हाइड करतो. मग तशासाठी त्यांच्याकडून काही रिव्ह्यू नाही की तुम्ही अपग्रेड करा. आणि जे काही अपडेट्स येतात ड्रोनमध्ये, सॉफ्टवेअर असेल, टेक्निकल असेल, ते आपण त्यांना वेळोवेळी प्रोव्हाइड करतो. तुमचं काही प्लॅनिंग आहे आणखी म्हणजे आपल्याला म्हणजे ह्या स्टार्टअपला आधी आणखी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर करायचं आणखी काय? ॲक्च्युली आपलं स्टार्टअप म्हणण्यापेक्षा आपली कंपनी ओव्हरऑल भारतामध्येच काम करते. बिहार गव्हर्नमेंटसोबत करते, त्यानंतर डिफेन्समध्ये आहे, प्रत्येक सेक्टरमध्ये आपण ग्रो करतो.